काहीच पर्यंत मी एवढं भारी वाटत आहे की काय सांगू तुम्हाला. काहीच आता मी रस्त्यानं असावं पण मला काही चोरून काही दिसून नाही आलं. बचाच काहीच आता माझी मम्मी डोसा करत आहे पहा. वेलकम बॅक टू कसं स्वागत आहे मला ब्लॉग में. काही नंबर प्लेट बदलाला कारण की आपली नंबर प्लेट जुनी होती. ठीक आहे चला. काहीच पर्यंत मी एवढं भारी वाटत आहे की काय सांगू तुम्हाला. अरे बापरे गाडी बरोबर चालत आली पाहिजे बस. चला काहीच आता मी रस्त्यानं असावं पण मला काही चोरून काही दिसून नाही आलं. बजाजचं शोरूम आहे पण छान वाटलं बंडेरात वरती पोचलो तरी पण मला दिसून नाही आलं. काय माहित कुठं आहे तो. ठीक आहे तुम्हाला माझी नंबर प्लेट दाखवतो. पहिले पुढची नंबर प्लेट टाकत आहोत मी. ही गाडीची नंबर प्लेट बदलत आहो पण काही भेटून नाही आलं. शोरूम काही दिसत नाही आलं. कुठं आहे तो शोरूम. गुगलला सर्च मारतो मला सांगतो शोरूम. काहीच नवीन नंबर प्लेट लावला गाडी अशी दिसत आहे आपली. पहिले जुनीच नंबर प्लेट होती आपल्या गाडीला. ठीक आहे नवीन नंबर प्लेट लावली. आता चला आता आपण जाऊन आपल्या घरी. कढी केली, भाजी केली, टमाटर चटणी, पोळी, वरण भात. काय रे मम्मा. मी आता डोश्याचा टाकला. डोसा बनवत आहे ना. इडली डोश्याचा सांबार बनवत आहे. आलूची चटणी बनवत आहे. सांबार खायचा आहे तो. सांबार याच्यात टाकला मी कवळं, इमली, तुरीची डाळ आणि सगळं साहित्य टाकलंय. आलू सगळं टाकलं याच्यात. आता खूप छान मी झणझणीत मी सांबार बनवते. कर मग गाईज मला खूप चांगला सांबार बनवता येते आणि डोसे पण खूप चांगले करते. माझी मम्मी डोसे मस्त करते. तुम्हाला दाखवेल कशी करते तर माझी मम्मी. चला पेपर आला. गाईज मी बनवला सांबार. डोश्यात सोबत खावा लागते आपल्या सांबार आणि चटणी पण केली. बघा गाईज वाव किती छान मी सांबार बनवला. किती मस्त बनला मग सांबार. ठीक आहे डोसा बोलवताना आता सांगतो तेव्हा येईल. जमला चलो. काहीच आता माझी मम्मी डोसा करत आहे पहा कशी करते. तुम्हाला पेशंट माझ्या ब्लॉग मध्ये दाखवत आहे मी कारण की सगळेजण नाही करत ना तसं ना. सगळेजण दाखवत पण नाही. माझी मम्मी करते तुम्ही दाखवतो नवीन आयटम आहे ना का मम्मा. पप्पाला नेऊन देऊ काय. माझी पप्पा खात आहे तसे सकाळी कारण की पप्पा ऑफिसला चालले म्हणून. आता आम्ही बोलतो असं खातो. माझी बहीण पण डोसा खात आहे. समोर दुहेरी प्रतिज्ञा केली आणि केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्राज्येचा संस्कार आटोपल्यावर
लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला. मग कारण काय कबूल केलं होतं त्यांनी की मला जी शासन झालेलं आहे कोणतं, देश सोडून जाण्याचं, आणि तेही लवकरात लवकर. देश सोडून तू जावं, लढाई हो अगर ना हो, पण तू देश सोडून लवकरात लवकर निघून जावं. तर ते वचन घेतलेलं होतं आणि ते वचन विलंब न लावता, म्हणजे काहीही उशीर न कर. माझ्या मम्मीच्या हातात जादू आहे, जादू. आय लव्ह टमाटोची चटणी. माझी मम्मा टमाटोची चटणी कशी बनवते, आय थिंक तो असं कोणी करू शकत नाही. मस्त. आता वरता आला गाईस, आता झोपतो आम्ही. चला, ब्लॉग आवडल्यास प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटून आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके बाय गाईस, थँक्स फॉर वॉचिंग.